ते व्यंकटराव बेजरे, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सर्व मित्रांनो, आज एक विशिष्ट आनंद या गोष्टीचा मात्र मला नक्कीच होतोय. संजू भाऊ, ज्याला आम्ही संजू म्हणत होतो, तो आज महाराष्ट्राच्या शेतीजावर गाजतोय, महाराष्ट्रात मंत्री होतोय. आम्ही बापूसाहेब काळजातेपासून राजकारण केलं, जनता दलात केलं, पण कार्यकर्ता होऊ शकतो आणि तो झाल्याचा अनुभव आणि तो मला खूप सगळं मंत्री झाल्या माझ्या सोबत झाले, आमदार झाले, पण एकदा त्या लाल दिव्याच्या गाडीत बसले की ओळखत नाही, गाडीला काच लावून जाणार मी बघितले. परंतु अभिमान सांगा वाटतंय, त्यांचं 5 वर्षाचं काम मी पाहिलं, 2.5 वर्ष उद्धव साहेबांसोबत, 2.5 वर्ष आमच्यासोबत, परंतु कधीही गर्व आला नाही. मुंबईत गेलो, पास पाहिजे म्हणलं तर गाडीत पाठवणारा आणि गाडीमध्ये या घेऊन जाणार असा जमिनीवर पाय ठेवलेला नेता संजू भाऊ यांचं स्वागत करताना मला लातूरकर म्हणून आनंद होतो. लातूरची परंपरा सांगितली, अनेक पक्ष आहेत, अनेक आम्ही राजकारण करतो, राजकारण करत असताना एकमेकाला विरोधी करतो. परंतु केशवराव सोनवणे असतील, शिवराज पाटील असतील, विलासराव देशमुख असतील, गौरव असतील, वसंतराव देशपांडे साहेब असतील, हे एकमेकांमध्ये भांडले, परंतु लातूरच्या प्रतिमेला कधीही तडा जाऊ दिला नाही. मला जरा भाषण करायचा नाद आहे, जरा आगावी बोलायचा नाद आहे, पण मला ह्याचा अभिमान आहे, लातूरमध्ये बोललो म्हणून दिसताय. बीडमध्ये बोललो असतो तर 5-6 वेळेस माझा खून झाला असता, एकदा नाही. पण लातूर घेतलं, खराने खरे आणि खोट्याला खोटं म्हणायची ताकद गोलंदाजांनी ठेवली. हे 30 वर्षाची माझी परंपरा. आता सांगतो आम्ही गेले आणि माझं एक उदाहरण सांगतो, बरेच वेळेस मी सांगत असतो. खास मी विलासराव पंडे का होते माहित नाही, एका केसमध्ये आम्ही तहसीलदार समोर आर्ग्युमेंट करायला उभा टाकलो, 2 जण दुपारी सांगितलं आणि इतकी जी कडक आर्ग्युमेंट झाली, तुम्हाला इंग्लिश येते का, तुम्ही इंग्लिश शिकलाव का, तुम्ही मला कायदा सांगायचे नाही, मराठीत बोला, की तहसीलदार गेलं घालून. एक विरोधी पक्षाचं आणि एक विलासरावचा खास म्हणून आणि एक विलास काय म्हणतो त्याला आम्ही टेन्शन. त्याला सांगितलं निकाल मी 2 दिवसानं घेतले जावा, शनिवार होता. मग रविवारी सकाळी काहीतरी आम्हाला काम होतं, व्यंकटरावकडे गेलेली होती गावाचा, गाड्या फार कमी होत्या. मी त्यांच्या गाडीवर बसून आणि कुठे तर निघालो त्या रेस्टॉरंट समोर, आणि ते तेव्हा सिंगलच होतं, ते तहसीलदार आम्ही दोघं एका गाडीवर चालला. त्यांनी मूळ त्यांना घेतला, आम्हाला सांगितलं माझ्या बाजून निघाला. आणि तुम्ही सांगितलं साहेब आम्ही गोष्टीला एकाच आम्ही आर्ग्युमेंट करतो, हाती उतरलो, एका पोटात चहा देतो, ही लातूरची संस्कृती आहे. आणि ते पाण्याचं काम आणि सगळं राष्ट्रवादी गोळा केलं, ते गुलाबी जाकीटही घातले दादांनी सांगितल्याप्रमाणे. आम्हाला तुम्ही माहितच नाही ना, पण ते गुलाबी जाकीट त्यांचा नक्की रंगायच होता. पण मला शिवसैनिक म्हणून बोलवलं, तर शिवसैनिक म्हणून नाही तर बेजे परिवाराचा एक हितचिंतक म्हणून या ठिकाणी माझं मला विशेष आहे ना. संजू भाऊचा याच्यासाठी आहे, बाबासाहेबांचा याच्यासाठी आहे. माणसं अनेक बघितले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, जमिनीवर पाय असणं जे आवश्यक आहे ते संजू भाऊनं लातूर समोर आदर्श ठेवला. बाबासाहेब ते ठेवत आहेत असं मला वाटतं. जास्त काही बोलणार नाही, परंतु एवढं मात्र नक्की सांगतो की जे लातूरची आपली जीवन परंपरा, एकमेकाच्या हातात हात घालून लातूर पुढे नेण्याची परंपरा, इलेक्शन पुरतं घालू आणि नंतर सगळे मिळून सर्व जाती धर्माचे लोक लातूरचं नाव उज्ज्वल करू, लातूरचं नाव याच्याही पुढे नेऊ, म्हणून यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत. व्यंकटरावनी आज सर्व पक्षीय बोलवले. मला वाटतं व्यंकटराव मी सुद्धा एकदा संजू भाऊ तेव्हा आपल्यासोबत धनी होते, काय नाव शृंगारे साहेब होते. आमची युती झाली, पहिला नारळ मी करला, शृंगारे साहेबाला घेतलं, यांना बोलवलं, त्यांना कार्यक्रम केला. व्यंकटराव असो, मी असो, अण्णाराव असो, 50 वर्षाची अण्णारावची माझी आणि व्यंकटरावची मैत्री लाव आलेच होते. भांडलोही, एकमेकात लढलोही, एकमेकाला पुढे केलंही, एकमेकाला केलंही. पण आमच्यामध्ये कधी वय निर्माण झालं नाही आणि कटुता निर्माण झाली नाही. घरामध्ये वागत असताना जसं भाऊ वागावं, एका विचाराने चालावं, तीच विचाराची परंपरा लातूरने चालवा. आजचं राजकारण बघितलं की आम्हाला आता खेळच यायला लागला. कोण तुम्हाला काय बोलत नावं घेऊन असत. सकाळी उठली की एका पक्षाचं एक बोलतोय, दुसऱ्या पक्षाचं दुसरं बोलतोय. सगळे कसे एकमेकाविरुद्ध गाडो कुत्र्यापासून जेवढे काही आहे तेवढे देते.
सकाळी एकदा राऊत बोलला की पुन्हा आमचा राणे बोलतो, पुन्हा पडळकर बोलतो, पुन्हा आणखी कोणतं बोलतो. सर्व पक्षामध्ये जी नीतिमत्ता आहे, बापूसाहेब कायद्याच्या सोबत काम केलं म्हणून सांगेल, जी नीतिमत्ता होती. मी जाहीर सांगेन 95ला विलासरावला पाडलं, जिद्दीनं पाडलं, परंतु वाईटही वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन 5 लाख सर्वांची हिंमत माझ्यात होती आणि तेही म्हणले वा आलं का मना करतो. पण काय करणार मोहनराव, आमची माणसं म्हणून त्यांच्याकडे मागतेला अशी अवस्था आहे. हे लातूर आहे, एकमेकाला हसत खेळत राजकारणासाठी राजकारण करून लातूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, व्यापार क्षेत्रामध्ये, बिल्डिंग जे स्ट्रक्चर आहे त्याच्या सुबुद्धी देऊ त्याचा मित्र संजू भाऊ यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत.